हॅलो चिल्ड्रन अँड वेलकम टू आवर इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते आजच्या या इंग्लिशच्या सेशन मध्ये. आज आपण हाऊ ग्लास इज मेड हा चॅप्टर वाचूया आणि बघू की ह्याच्यामध्ये ग्लास कसा बनतो. ग्लास म्हणजे काय, काच जो असतो ना, काचेचा ग्लास, तर ग्लास कसा बनतो हे ह्याच्यात सांगितलं गेलं आहे. तर आता आपण वाचूया हाऊ ग्लास इज मेड. तर जसं की मी आता तुम्हाला सांगितलं, या चॅप्टर मध्ये सांगितलं जाईल की काच जो असतो तो कसा बनतो. तर काच कसा बनतो हे बघूया आपण. ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्सेस दॅट वी सी अराउंड अस. म्हणजे काच जो असतो, काच जो आहे तो आपल्या चारीकडल्या बाजूत आपण जे वस्तू बघतो त्याच्यात सगळ्यात सुंदर वस्तू आहे. ग्लास बघून तुम्हाला छान वाटतं ना, काचेची कोणती पण वस्तू बघा तर त्याला पाहून आपल्याला खूप छान वाटतं, कारण की तो पारदर्शी असतो आणि त्याची डिझाईन वेगवेगळी असते, तर पाहून आपल्याला खूप छान वाटतं. जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ अँड सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाइंड दॅट आर मेड ऑफ ग्लास. म्हणजे काय झालं, जस्ट टेक अ लुक की बस तुम्ही नुसतं बघा एकदा चारीकडे, आपल्या अराउंड युअर सेल्फ म्हणजे आपल्या स्वतःच्या चारीकडे एकदा बघा तुम्ही. अँड सी हाऊ मेनी थिंग्स, आणि बघा की किती साऱ्या वस्तू यू कॅन फाइंड, तुम्ही पाहू शकता, तुम्ही शोधू शकता, दॅट आर मेड ऑफ ग्लास, जे की काचशी बनलेल्या आहे, काचेशी बनलेल्या आहे. आत्ताही तुम्ही जिथे बसले असाल एकदा चारीकडे डोळे फिरवून पाहाले की इथे काही काचेची वस्तू आहे की नाही. तुम्हाला एक किंवा दोन वस्तू जरूर नक्कीच मिळेल जी काचेनी बनली असली. तर ती कोणती वस्तू असू शकते बघा. लाईट बल्ब, जी बल्ब ज्याच्यामध्ये तुम्ही रोशनीमध्ये पडता लिहिता. बॉटल्स, जार्स म्हणजे जग्स वगैरे असतात ते पण असतात. ग्लासेस, इवन जे वाचण्याचे ग्लासेस असतात, म्हणजे जे आपण घालतो त्याला पण ग्लासेस म्हणतात, ठीक आहे ना. तर ते, आणि जे ग्लास, एक पाण्याचा ग्लास असतो ते सुद्धा. रीडिंग ग्लासेस पहा आलाय ना, रीडिंग ग्लासेस म्हणजे वाचण्याचे ग्लासेस. मार्बल्स, विंडो पेन्स म्हणजे जे खिडकीमध्ये लागलेले शिशे असतात, काच असतात, हे सगळ्या वस्तू. तर आपण आपल्या चारीकडे बघतो तर किती साऱ्या वस्तू आपल्याला काचेनी बनलेल्या दिसतात. टू नेम जस्ट अ फ्यू, तर या नुसत्या थोड्याशा आहेत जे की आपण सांगतो आहे. वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम. तर आता प्रश्न हा उठतो की हा जो ग्लास आहे, हा जो काच आपण ज्याची गोष्ट करतोय, हे कुठून येतं, काय ह्याची उत्पत्ती काय आहे. बनवलेलं असतं ज्याला की लोक शेप देऊन वेगवेगळं करतात, या असतं काय हे ऍक्च्युली. तर बघू आपण काय असतं ते. हाऊ ग्लास इज मेड म्हणजे ग्लास कसा बनतो, काच कसा बनतो. The glass that is used to make so many everyday things is a man-made material. म्हणजे काय, हा जो काच आहे जो की आपल्या दैनंदिनीच्या वस्तूमध्ये रोज आपण उपयोग करतो, अशा खूप साऱ्या वस्तूंमध्ये यूज होतो. तर हा एक मॅनमेड मटेरियल आहे, म्हणजे की ह्याची निर्मिती माणसाने केलेली आहे. ठीक आहे. तर म्हणजे माणसानेच हा काच बनवलेला आहे. हा असं नाही की आधीपासून काही बनलेलीच वस्तू आहे, जसं की वीट असते है ना, वीट वगैरे आहे, असं काय, ते हे बनलेलं, ह्याला नॅचरल चीज पासूनच बनलेलं. आता ह्याच्यात काय मॅन मेड मटेरियल म्हणजे कसं मॅन मेड, आता हे आपण पाहूया. कॅन यू गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम. काय तुम्ही ओळखू शकता की हे कशाने बनलं असेल. ह्याची काही म्हणजे की तुम्हाला आहे थोडीशी पण काही असेल ह्याची, की काय हे कशाने बनलेलं असेल. इट मे सीम अनबिलिव्हेबल, म्हणजे की जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल तर तुम्हाला अगदी अनबिलिव्हेबल वाटेल. तुम्ही या गोष्टीशी अगदी अनभिज्ञ असाल की हे गोष्ट, ही जी काच आहे हे या वस्तूंनी बनलेली आहे. तर हे अगदी अविश्वसनीय आहे ही गोष्ट. बट दिस क्लिअर, ट्रान्सपेरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल. पण हे जे क्लिअर म्हणजे इतकं साफ आणि पारदर्शी, ट्रान्सपेरंट म्हणजे काय असतं, पारदर्शी, ज्याच्या आपण आरपार बघू शकतो. काच जर इथे ठेवला तर आपण याच्या इकडे तिकडे असं दोन्हीकडे बघू शकतो. तर ट्रान्सपेरंट म्हणजे पारदर्शी. आणि स्मूथ लुकिंग मटेरियल. स्मूथ म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तिला हात जर लावा काचेला तर कसं वाटतं, एकदम स्मूथ फाईन है ना, छान वाटतं ते एकदम हाताला, एकदम म्हणजे की त्याचा टेक्स्चर जो आहे काचेचा छान असतो. आता हे जे असतं स्मूथ लुकिंग मटेरियल इज ऍक्च्युअली मेड फ्रॉम सँड. तर हे जे वस्तू आहे ही कशाची बनलेली आहे, सँड. सँड म्हणजे काय, वाळू. सोचलं होतं तुम्ही कधी की हे जे काच आपण बघतो हे वाळूनी बनलेली आहे. हे बघा, ही वाळूचं चित्र दिलेलं आहे इथे. ठीक आहे. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड.
तर काच जो आहे तो कसा बनतो, हा बनतो हीटिंग म्हणजे गरम करून. एक मिक्सचर असतो म्हणजे एक मिश्रण तयार केला जातो. या काही वस्तूंना घेऊन ह्यांना गरम करायचं. काय काय वस्तू आहेत त्यांना, क्लीन व्हाईट सँड म्हणजे की अगदी स्वच्छ पांढरी शुभ्र वाळू, ठीक आहे, हेला घ्यायचं. आणि केमिकल्स, काही रसायन घेतले जातात. केमिकल्स म्हणजे काय, रसायन, लाईक सोडा, जसं की सोडा आणि लाईम. लाईम म्हणजे काय, इथे लाईम म्हणजे लिंबू नाही बरं का, लाईम म्हणजे चुना. चुना असतो ना, तर अशा प्रकारे पांढरी शुभ्र एकदम स्वच्छ जे आहे ती वाळू घेतली जाते. आणि रसायन जसं की सोडा आहे आणि चुना आहे, या सगळ्यांना घेऊन ह्यांना मिश्रण केलं, तयार केलं जातं आणि ह्यांना खूप गरम केलं जातं, हीट केलं जातं. द मिक्सचर इज हीटेड इन अ फर्नेस. हा जो मिक्सचर तयार केला गेला ह्याला फर्नेस म्हणजे भट्टीमध्ये, ठीक आहे, भट्टीमध्ये ह्याला गरम केला जातो. टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लास. केव्हापर्यंत गरम केला जातो, जेव्हापर्यंत की तो जो आहे मिश्रण तो टर्न होऊन जातो, म्हणजे तो चेंज होऊन जातो एकदम गरम लिक्विड, ठीक आहे, पातळ म्हणजे असा ग्लास, असा लिक्विड ग्लास मध्ये जिथवरी ते परिवर्तित नाही होऊन जात तिथवरी त्याला तापवलं जातं. वेन इट कूल्स डाऊन इट बिकम्स स्टिफ अँड हार्ड. तर हा जो गरम आणि तरल पदार्थ आहे हा जेव्हा थंड होऊन जातो तेव्हा हा एकदम घट्ट होऊन हार्ड होऊन जातो. जसं आपण जो काच पाहतो ना, तो जेव्हा थंड होऊन जातो तेव्हा तो तयार होतो. तर अशा प्रकारे हा काच जो आहे हा तयार केला जातो. पहा, तुम्ही कधी सोचलं होतं का की एका वाळूनी पण ग्लास तयार केली जाते. आता बघा, हाऊ ग्लास इज शेप्ड. ग्लासचा शेप कसा दिला जातो. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टिफ अँड हार्ड, इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. म्हणजे एकदा ग्लास जर थंड झालाय, ते जो मिश्रण आता मी सांगितला तो जर थंड होऊन गेला तर काय होतं की ते ग्लास बनून जातो, पक्का ग्लास बनून जातो. थंड होऊन तो स्टिफ होऊन जातो, हार्ड होऊन जातो, एकदम पक्का होऊन जातो आणि तिला मग आपण शेप कधी नाही देऊ शकत. ग्लास इज ब्रिटल, दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये ना की ब्रिटल, ब्रिटलचा अर्थ असतो की जे लवकर तुटून जाय. जर ग्लास आपल्या हातात आहे, सपोज आपण एक काचेचा ग्लास धरलाय आणि तो हातात पडला तर काय होईल, फुटून चकनाचूर है ना. तर म्हणून म्हणते ग्लास इज ब्रिटल. ब्रिटलचा अर्थ असतं की जे इझिली तुटून जाय. The glass is brittle, that means it breaks easily. It has to be shaped into different articles when it is still hot and soft. म्हणजे ह्याला वेगवेगळ्या शेप मध्ये देण्याकरता अलग अलग तरीकेच्या वस्तू ह्याच्याशी तयार करण्याकरता ह्याला केव्हा तयार केल्या जातात, जेव्हा की ते गरम असे आणि मऊ असे. सॉफ्ट म्हणजे काय, मऊ. जेव्हा ते गरम गरम असतं तेव्हाच त्याला शेप देऊन वेगवेगळ्या त्याचे वस्तू बनवले जातात, ठीक आहे. मग चाहे ते तुमचा बॉटल असो, चाहे ते तुमचं विंडो पेन असो, विंडो पेन म्हणजे ह्याचा काच, आपल्या खिडकीचा काच असो, या आणि काही पण वस्तू. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. तर जो खूप गरम ग्लास असतो तो एकदम लिक्विड असतो, पातळ असतो तो. यू कॅन पोर इट. जसं तुम्ही चहा नाही पोर करणं म्हणजे ओतणं, तर तुम्ही त्याला ओतू शकता, मोल्ड करू शकता. त्याला मोल्ड करणं म्हणजे आपल्या मनचाही शेप मध्ये आपण जसंही चाहू तसं त्याला मोल्ड करून. लिक्विड वस्तू आपण जसं सपोज तुम्ही पाणीच घेता आणि त्याला बर्फची ट्रे मध्ये टाकता, पाणी असतं, बर्फ ते जमून जातं ना. जेव्हा ह्याच्यात फ्रीजर मध्ये टाकतं तर तेच म्हणतात मोल्ड इट, मोल्ड करू शकता. रोल इट, प्रेस इट. रोल करणं म्हणजे काय, रोल हे पोळी तुम्ही बेलता जेव्हा तर ते रोल करता तुम्ही, ठीक आहे ना. आणि प्रेस इट, प्रेस कसं करतात, असं करतात, तर प्रेसही करू शकतात. ऑर इव्हन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. आणि इव्हन ब्लो पण करू शकतात. ब्लो म्हणजे काय, जसं तुम्ही तुमचे गुबारे असतात, फुगे असतात, त्यांना कसं ब्लो करतात तोंडानी, तर तशा प्रकारचेही करू शकतात. त्याला वेगवेगळे शेप्स द्याय करतात, आकार द्याय करतात. हॉट लिक्विड ग्लास इज पोर्ड इनटू मोल्ड्स. आता हा जो गरम लिक्विड तरल जो ग्लास असतो ह्याला मोल्ड्स, वेगवेगळे मोल्ड ज्याच्यामध्ये तुम्हाला आकार द्यायचा आहे त्यात टाकला जातो. आणि हार्डेन टू मेक आर्टिकल्स, आणि त्याला हार्ड केला जातो ताकी वेगवेगळे आर्टिकल्स बनू शकेल ऑफ व्हेरियस शेप्स अँड साइजेस. ज्या तुम्हाला शेप आणि आकारात आणि ह्याच्यात हवाय त्या ह्याच्यात करायकरता त्याला गरमच त्या मोल्ड मध्ये टाकला जातो. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. आणि अशाच प्रकारे त्याला रोल करून, असं रोल करून जे आहे त्याला ते मोठ्या मशिनीने रोल केलं जातं आणि फ्लॅट शीट्स बनवले जातात. एकदम अशा समतल पातळ पातळ शीट्स बनवले जातात ग्लासच्या. इन अनदर प्रोसेस, आणि एक वेगळी पण प्रक्रिया असते त्याच्यामध्ये, मोल्टेन ग्लास इज फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ मोल्टेन मेटल.
मोल्टेन ग्लास म्हणजे जो असतो पातळ जो ग्लास असतो त्याला एक मोल्टेन मेटल मध्ये, ठीक आहे, मेटलच्या वरती टाकला जातो आणि टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स ऑफ इव्हन थिकनेस, ताकी त्याच्याने काय बने, एकदम पातळसा ग्लास शीट बने. त्याच्याकरता त्याला मेटल वरती टाकला जातो, एकदम असा लंबा चादरी सारखा. गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इनटू बॉटल्स. आता जेव्हा हॉट म्हणजे एकदम गरम आणि पातळ अशी ग्लास असते आणि त्याचे खूप खूप सारे ग्लास असते तर ती काय केली जाते, कॅन बी ब्लोन इनटू बॉटल्स. त्याला इकट्ठा करून त्याचेच बॉटल्स बनवले जातात, बल्ब, ग्लास आणि दुसरे ऑब्जेक्ट्स पण बनवले जातात, आणि काही जेही तुम्हाला बनवायचं आहे. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इनटू व्हेरी थिन फायबर्स ऑर ग्लास वूल. आणि अशाच प्रकारे जी पातळशी जी लिक्विडशी ग्लास असते तिला ड्रॉन आउट इनटू व्हेरी थिन फायबर्स ऑर ग्लास, फायबरही बनवले जातात त्याचे, म्हणजे एकदम महीन महीन धागे असतात त्याचे, आणि ग्लास वूल हे सुद्धा या गरम जेव्हा असतं ना ग्लास तेव्हा त्याच्याशी बनवलं जातं. तर अशा प्रकारे आज आपण हा फर्स्ट पेज वाचलाय तुमच्या चॅप्टरचा. आता ह्याच्याशी रिलेटेड थोडे एक्सरसाइज बघूया आपण. बघा तुमच्या पॉइंटर्स मध्ये हा फर्स्ट क्वेश्चन होता, फाइंड द फॉलोइंग लिस्ट फ्रॉम द पॅसेज अँड कॉपी देम. इथे काही काही वस्तू दिल्या आहेत, त्याची लिस्ट जे आहे आपल्याला पुस्तकेतनं पाहून चॅप्टर वाचून कॉपी करायचं आहे. पहिला आहे एव्हरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लास, म्हणजे रोजमर्राच्या वस्तू जे आपण ग्लासच्या यूज करतो. हे आपण वाचलं होतं, लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पेन्स. हे सगळं आपण जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आहे हे सगळं यूज करतो. व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास. गरम जो लिक्विड ग्लास असतो, गरम पातळ विरळ जो ग्लास असतो त्याच्याने तुम्ही काय करू शकता हे विचारलं आहे. तर ह्याच्यात आहे वी कॅन पोर इट, मोल्ड इट, प्रेस इट और ब्लो इट टू गिव्ह इट अ व्हेरायटी ऑफ शेप्स. म्हणजे आपण त्याला पोर इट म्हणजे त्याला ओतू शकतो, मोल्ड करू शकतो मंचाच्या शेप मध्ये, प्रेस करू शकतो किंवा ब्लो करू शकतो. ब्लो म्हणजे असं फुंक मारून असतं तसंच, म्हणजे मशिनीने असं केलं जातं, टू गिव्ह अ व्हरायटी ऑफ शेप्स, ताकि वेगवेगळे त्याला आकार दिले जाय. तर हे आपण गरम जे आहे लिक्विड ग्लासनी बनवू शकतो. नेम्स ऑफ कलर्स म्हणजे जे आपले काच असतात, काचही वेगवेगळ्या कलर्सचे असतात. हे आपण पुढे जेव्हा आपण चॅप्टर वाचू प्रोसीड करू त्याच्यात वाचाल तुम्ही. कोणते कलर्स असतात त्याच्यात, ब्लू, व्हायलेट, टर्कॉइज, रुबी रेड, पिंक, एम्बर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, एमेथिस्ट, डार्क ग्रीन, ब्लॅक अँड व्हाईट. तुम्ही सोचलं होतं की इतके कलर ग्लास मध्ये बनू शकतात, म्हणजे तुम्ही पाहिलेच असतील वेगवेगळे रंगबिरंगी ग्लास पाहिलेत ना कधी? हो. तर ते असे हे इतके कलर आहेत जे ग्लास मध्ये तुम्हाला मिळू शकतात. मग आहे गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेज मध्ये आपण आता हे सगळे शब्द वाचले आहेत, तर ह्यांचा अर्थ सांगायचा आहे. जसा पहिला शब्द होता मोल्टेन. मोल्टेनचा काय अर्थ असतो, मेड लिक्विड बाय व्हेरी ग्रेट हीट. म्हणजे काय झालं की खूप जास्त उष्णता देऊन, गरमी देऊन, ताप देऊन कोणत्या वस्तूला लिक्विड करणं म्हणजे वितळणं, तर त्याला म्हणतात मोल्टेन. ठीक आहे. मग आहे ट्रान्सपेरेंट, म्हणजे की काय असतं, ट्रान्सपेरंट म्हणजे पारदर्शी आपण म्हणतो ज्याला. दॅट यू कॅन सी थ्रू इट, म्हणजे की अशी वस्तू ज्याची आपण सी थ्रू करू शकतो. काच जर तुम्ही पाहिले असा तुमचा आरसावाला काच नाही बरं, बाकी दुसरा कोणता काच समोर ठेवाले तर तुम्हाला त्याच्या आरपार दिसेल, तर म्हणून ते ट्रान्सपेरंट असतं. इम्परमिएबल, इम्परमिएबल एक शब्द येईल, त्याचा अर्थ काय, दॅट डज नॉट अलाउ एनी लिक्विड्स टू पास थ्रू इट. जर काच तुम्ही असा ठेवाल इथे हातावर, समजा छोटा काच आहे आणि तुम्ही त्याच्यावरती पाणी टाकाल, ठीक आहे, तर पाणी काय त्याच्या असं चाललं जाईल, जसं जाळीतनं चाललं जातं नाही जाईल ना, तर त्याच्यावरती राहील. तर हेच असतं इम्परमिएबल, की जे लिक्विडला कोणत्याही प्रकारच्या अलाउ नाही करत, जाऊ नाही देत इकडून तिकडे, म्हणजे खालती नाही जाऊ देत, पास नाही करू शकत त्याला. हा ती गोष्ट वेगळी आहे की तुमचा काच असा ठेवलाय, पाणी टाकलं आणि ते असं केलं तर पडेलच आहे ना, पण त्याच्या खालतून असं नाही जाईल. मग आहे इम्पार्ट. इम्पार्टचा अर्थ आहे गिव्ह अ सर्टेन क्वालिटी टू समथिंग, कोणत्या वस्तूला एक विशेष प्रकारची क्वालिटी देणं. ठीक आहे, म्हणजे उत्तम त्याला बनवणं, आणि असं असतं, त्याला म्हणतात इम्पार्ट. आणि लास्ट वर्ड आहे रिसायकलेबल. रिसायकलेबल म्हणजे दॅट कॅन बी प्रोसेस्ड फॉर युजिंग अगेन अगेन, अर्थात जी वस्तू आपण परत परत यूज करू शकतो त्याला म्हणतात रिसायकलेबल. जसं काचही रिसायकलेबल असतो. ठीक आहे ना.
पण जसं आपण म्हणतो ना पॉलिथिन बॅग्स रिसायकलेबल बिलकुल नसतात, म्हणून त्यांना बॅन केलं गेलंय आणि त्यांना मना करतात वापरायला. तुम्ही क्लोथ जे वापरता, कपड्याचे बॅग, ते सगळे रिसायकलेबल असतात, पेपर रिसायकलेबल असतात. म्हणून तुम्ही पाहिलं असेल आजकाल बहुतेक जागी जे आहे कागदाचे थैले दिले जातात, ताकी ते रिसायकलेबल असतात, त्यांना परतचे यूज करू शकतो आपण. तर अशा प्रकारे आपण काही शब्दांचे मिनिंग वाचले. आज आपण फारच एक आश्चर्यजनक जी वस्तू होती तुमच्याकरता ती वाचली, की ग्लास कसा बनतो ह्याची आपण सुरुवात केली, की कशा प्रकारे वाळूनी, चुन्यानी, है ना, या सगळ्या गोष्टींनी ग्लास बनतं आणि गरम असतं तेव्हाच त्याला यूज केलं जातं, तेव्हाच त्याला वेगवेगळे शेप्स वगैरे दिले जातात. तर ग्लासचे यूज आपण पाहिले आज. उद्या आपण आणखी ह्याच्या बाबतीत नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. तर चला आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटू. टिल देन बाय, थँक्यू, हॅव अ नाईस डे.